हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फ्लूइड मेकॅनिक्स आणि फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट. तर या युनिट मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण कॅपिलॅरिटी कन्सेप्ट पाहिला होता. कॅपिलॅरिटी त्यानंतर आपण सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट पाहिला होता. ठीक आहे. नंतर वेपर प्रेशरचा एक कन्सेप्ट पाहिला होता. आता आपण पाहणार आहोत टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. पहिल्या युनिट मध्ये टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेम्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यावरील प्रॉब्लेम. ओके, चला तर मग बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर पहिला काय आहे, कंपेअर वॉटर अँड ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. तुम्हाला काय करायचंय, वॉटर आणि ऑइल यांचं कंपॅरिझन करायचंय. ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 आहे, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कधी देत नाहीत कारण वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे. ऑन द बेसिस ऑफ कंपेअर करताना बेसिस काय घ्यायचं, दोघांची डेन्सिटी कंपेअर करायची, दोघांची विस्कोसिटी कंपेअर करायची. ओके, चला मग पाहूया. आता सगळ्यात पहिले गिवन डाटा लिहिणार आहे मी. हे सांगा वॉटर. आता वॉटरची काहीच माहिती दिली नाही म्हणजे काहीच नाही असं नसतं. मला सांगा इथं काय दिली बरं, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. मग वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल 0.8 दिलेलं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर नाही दिलं तर पाठ करायचं 1. वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे. पुढे आहे का अजून, स्पेसिफिक मास डेन्सिटी म्हणले ना कंपेअर करताना, मग मास डेन्सिटी ऑफ ऑइल तर आपल्याला माहित नाही. मास डेन्सिटी म्हणजे रो ना, मग मास डेन्सिटी ऑफ ऑइल माहित नाही, पण मास डेन्सिटी ऑफ वॉटर पाठ पाहिजे. मास डेन्सिटी ऑफ वॉटर काय, वॉटरची मास डेन्सिटी 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, हे पाठ पाहिजे. आपल्याला विचारलं काय, डेन्सिटी आणि विस्कोसिटी. चला बरं क्वेश्चन आणि गिवन डाटा लिहून घ्या, मग आपण कंपेअर करू डेन्सिटी आणि विस्कोसिटी काढून. याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. कोणती व्हॅल्यू पाठ करायची आहे, ही एक व्हॅल्यू पाठ करायची आणि ही एक व्हॅल्यू पाठ करायची. ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्यात. चला मग पाहूयात. थोडं कन्फ्युजन कारक वाटतं बरं काय. मला सांगा पहिले मी काय करणार आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइलचा फॉर्म्युला वापरणार आहे. ऑइलची जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वापरताय तर वरती पण मास डेन्सिटी, खाली पण मास डेन्सिटी वापरायची. खाली कंपल्सरी फॉर्म्युलामध्ये कंपल्सरी खालच्या बाजूला वॉटरची मास डेन्सिटी घ्यायची आणि वरती ज्याची तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढता त्याच लिक्विडची मास डेन्सिटी घ्यायची. आता मला काढायचंय मास डेन्सिटी ऑफ ऑइल, हे इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. फॉर्म्युला आहे की ज्या लिक्विडची तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढता तिची मास डेन्सिटी डिवायडेड बाय वॉटरची मास डेन्सिटी करावी लागते. मला काढायचंय मास डेन्सिटी ऑफ ऑइल, हे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल मल्टिप्लाइड बाय मास डेन्सिटी ऑफ वॉटर. दिस इज द फॉर्म्युला. या फॉर्म्युला पासून हा तयार झालाय. डिवाइड होतं, इकडे येऊन मल्टिप्लाय झालं. सांगा बरं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल काय, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली ना बाळांनो, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे 0.8. मग इथं वापरलं 0.8. इथं नंतर वॉटरची मास डेन्सिटी पाठ पाहिजे 1000. करा मल्टिप्लिकेशन. टेल मी द मास डेन्सिटी ऑफ ऑइल. ऑइलची मास डेन्सिटी सांगा. ती पण येणार आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. किती येते रे, 800. मग पहिल्या स्टेपला मी काढली मास डेन्सिटी ऑफ ऑइल. ऑइलची मास डेन्सिटी आलेली आहे. ते म्हणले ऑइलची आणि वॉटरची मास डेन्सिटी कंपेअर करा. इकडे बघा, ऑइलची मास डेन्सिटी आली 800 आणि वॉटरची मास डेन्सिटी होती बाळांनो 1000. ठीक आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये दोघांचं युनिट. सांगा कोणाची मास डेन्सिटी जास्त आहे, वॉटरची मास डेन्सिटी ही ऑइलच्या मास डेन्सिटी पेक्षा जास्त आहे. कंपेअर केलं ना की वॉटरची मास डेन्सिटी ही ऑइलच्या मास डेन्सिटी पेक्षा जास्त आहे. वॉटर हॅज मोर ऑर ग्रेटरच म्हणूया, वॉटर हॅज ग्रेटर
मास डेन्सिटी दॅन ऑइल. ऑइल पेक्षा वॉटरची मास डेन्सिटी जास्त असते. ओके, घ्या बरं बाळांनो लिहून चाला हे सगळं. प्रॉब्लेम सगळा तुमच्या स्क्रीनवर लिहून घ्या. प्रथम एवढं लिहून घ्या, चला हे सगळं लिहून घ्या, मग खाली रिझल्ट लिहा. चला बाळांनो झाला असेल, आणि खाली हे पण सेंटेन्स लिहा, रिझल्ट लिहा. चला बाळांनो हे लिहिलं असेल, मग लक्षात ठेवा वॉटरची मास डेन्सिटी ऑइलच्या मास डेन्सिटी पेक्षा जास्त होती. नेक्स्ट आता 2 नंबरला कम्पेअर करायचे बाळांनो, तिथेच खाली कम्पेअर करूया. 2 नंबरला आपल्याला कम्पेअर करायची विस्कॉसिटी. काय कम्पेअर करायची आहे? विस्कॉसिटी. विस्कॉसिटी, आता विस्कॉसिटी कम्पेअर करताना कायनेमॅटिक विस्कॉसिटी कम्पेअर करूया. हा काय फॉर्म्युला आहे बरं? कायनेमॅटिक विस्कॉसिटी कशाने डिनोट करतो आपण? नू ने. हे नू आहे ना, कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज डिनोटेड बाय नू. मग काय फॉर्म्युला आहे बरं कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा? डायनॅमिक विस्कॉसिटी म्यू अपॉन डेन्सिटी. अरे काय हसताय, लक्ष द्या. कायनेमॅटिक विस्कॉसिटी नू इज इक्वल टू डायनॅमिक विस्कॉसिटी म्यू अपॉन डेन्सिटी. लिहितोच बाबा, जा बोलून बोलून मी वेळा होईल, पण तुमचं लक्ष नाही. लक्ष द्या, दिस इज डायनॅमिक विस्कॉसिटी अपॉन खाली डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटी तर डिनॉमिनेटरला आहे. याचा अर्थ असं होईल का की ज्याची डेन्सिटी जास्त त्याची कायनेमॅटिक विस्कॉसिटी कमी, कारण ते इनवर्सली प्रपोर्शनल आहे ना. कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द मास डेन्सिटी. म्हणजे ऑइलची मास डेन्सिटी जर वॉटरच्या मास डेन्सिटी पेक्षा कमी असेल तर विस्कॉसिटी पूर्णच लिहितो इथं, तर विस्कॉसिटी ऑफ ऑइल, विस्कॉसिटी ऑफ ऑइल इनवर्सली प्रपोर्शनल ना. मग ज्याची डेन्सिटी कमी त्याची विस्कॉसिटी जास्त. मग विस्कॉसिटी ऑफ वॉटर. मग लक्षात ठेवा कम्पेअर केला आपण की ऑइलची विस्कॉसिटी ही जी आहे ना ती वॉटर पेक्षा जास्त आहे, कारण ऑइलची डेन्सिटी कमी आहे. मग जिची डेन्सिटी कमी आहे तिची विस्कॉसिटी जास्त. ओके, या ठिकाणी हे सगळं लिहून घ्या. या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम कंप्लीट होतो बाळांनो. ओके, आता आजच्या लेक्चरच्या टाइप नंबर 1 चा हा आपण अजून एक प्रॉब्लेम पाहतोय. प्रॉब्लेम असा आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे पहा. ऍट अ सर्टन पॉइंट इन अ कॅस्टर ऑइल, एका बाजूला कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे. आता त्या कॅस्टर ऑइलचा जो शियर स्ट्रेस आहे तो या ठिकाणी दिलाय 0.216 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी मग ऍट अ सर्टन पॉइंट कॅस्टर ऑइलचा शियर स्ट्रेस दिलेला आहे. कॅस्टर ऑइलचा शियर स्ट्रेस दिला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट पण दिला 0.216 सीमेन इनवर्स. मास डेन्सिटी दिली आहे कॅस्टर ऑइलची मास डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये बरं का, 959.42 kg पर मीटर क्यूब. फाइंड द कायनेमॅटिक विस्कॉसिटी. हे कायनेमॅटिक आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, क्वेश्चन लिहून घ्या. आता या क्वेश्चन मध्ये बाळांनो काय काय दिलंय बघा. शियर स्ट्रेस गिवन डाटा लिहितोय मी, हा शेवटचा प्रॉब्लेम आहे तेव्हा मनापासून करा. शियर स्ट्रेस टाऊ दिलाय 0.216 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी ग्रेडियंट मीन्स du/dy दिलाय. व्हेलॉसिटी ग्रेडियंट मीन्स du/dy तो दिलाय 0.216 सीमेन इनवर्स. त्यानंतर आपल्याला ना मास डेन्सिटी ऑफ कॅस्टर ऑइल, मास डेन्सिटी म्हणजे रो, कॅस्टर ऑइलची मास डेन्सिटी दिली आहे 959.42
किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर वॉटरची मास डेन्सिटी आपली पाठ पाहिजे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. विचारलंय काय टू फाइंड, आपल्याला विचारलंय कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हणजे नू. कायनेमॅटिक विस्कोसिटी विचारली आहे. चला बाळांनो याचा गिवन डाटा लिहून घ्या आणि फाइंड डाटा लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. शियर स्ट्रेस म्हणजे टाऊ दिलाय, व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे du बाय dy दिलाय, त्यानंतर मास डेन्सिटी ऑफ ऑइल दिलंय, परत मास डेन्सिटी ऑफ वॉटर दिलं आणि आपल्याला कायनेमॅटिक विस्कोसिटी विचारली आहे. यात काय डाऊट असला तर विचारा. समजलं का रे? काय दिलंय आणि काय विचारलंय हे फार महत्वाचं. चला आता सगळ्यात पहिल्या स्टेपला ना तर मी काय करतो, डायनामिक विस्कोसिटी काढतो. काय काढतो? डायनामिक विस्कोसिटी. डायनामिक विस्कोसिटी म्हणजे काय असतो तर म्यू असतो, म्यू. पर डायनामिक विस्कोसिटीचा आपल्याकडे शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे म्यू इंटू du बाय dy. दिस इज द फॉर्म्युला फॉर शियर स्ट्रेस. त्यातली मला म्यूची व्हॅल्यू पाहिजे. मग हे इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड. मग म्यूचा फॉर्म्युला झाला शियर स्ट्रेस डिवायडेड बाय du बाय dy. बघा या फॉर्म्युल्यावरून तयार झालं बरं का. शियर स्ट्रेसची व्हॅल्यू दिली 0.216 आणि du बाय dy ची व्हॅल्यू दिली 0.216. मग मला सांगा 0.216 डिवायडेड बाय 0.216 काय येईल? 1. मग ही काय झाली? ही काय झाली? डायनामिक विस्कोसिटी. डायनामिक विस्कोसिटीचं युनिट लिहावं लागेल आपल्याला. इथपर्यंत या अगोदर. चला बाळांनो युनिट आहे बाळांनो त्याचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. मग बाळांनो शियर स्ट्रेस इज इक्वल टू डायनामिक विस्कोसिटी इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. हे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड केलं. शियर स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट केला. डायनामिक विस्कोसिटी म्यू आली 1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या लिहून घ्या पटकन. त्यानंतर बाळांनो आता आपल्याला 2 नंबरच्या स्टेपला या खालीच घेऊया. 2 नंबरच्या स्टेपला आपल्याला काढायचंय कायनेमॅटिक विस्कोसिटी न्यू. कायनेमॅटिक विस्कोसिटी न्यू चा फॉर्म्युला आहे डायनामिक विस्कोसिटी म्यू डिवायडेड बाय मास डेन्सिटी ऑफ दॅट ऑइल. हा फॉर्म्युला आहे. मग आता कायनेमॅटिक विस्कोसिटी म्यू ची व्हॅल्यू आली 1 आणि मास डेन्सिटी ऑफ ऑइल दिलेलं आहे. किती दिलं रे मास डेन्सिटी ऑफ ऑइल? 959.42. मग घ्या चला 959.42 करा बरं. 1 डिवायडेड बाय 959.42 किती येतं पाय? मीटर स्क्वेअर पर सेकंद मध्ये यायला पाहिजे. बघा किती येतंय बघा. ते किती येतंय कायनेमॅटिक विस्कोसिटी? 1.04 22. व्हेरी गुड. दिस इज द कायनेमॅटिक विस्कोसिटी. लिहून घ्या बाळांनो हे सगळं. चला इथे हा प्रॉब्लेम संपतो. कायनेमॅटिक विस्कोसिटी कॅल्क्युलेट केलेली आपण. नू म्हणजे कोण होतं? कायनेमॅटिक विस्कोसिटी. ओके. अशा पद्धतीने प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरला कॅपिलॅरिटी आणि सरफेस टेन्शनचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके या बरं लिहून. चला तर मग बाळांनो आज आपण इथे थांबूयात. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नवीन टाईपच्या प्रॉब्लेम बरोबर. बाय स्टुडंट्स.